बाबा असं धर, नको 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 नको, असं धर. आणि आहे बघ, असं कर, असं कर, असे करा. काढून टाकते ते. अन्वी हाय कर बेटा. गावठी आला का त्याने? आय बाबू हाय कर. बघू. ए अन्वी. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर अशी दिवसाची सुंदर सकाळ होते आमची अन्वीपासून. तिला मस्त अशी छोटीशी साडी नेसवली होती त्या माझ्या ओढणीची. तर ती घालून मस्त अशी नखरे करत होती आणि तिला ती नको पण होती म्हणून ती सारखीच काढत होती. त्यानंतर मी लगेच स्वयंपाक करायला घेतला आणि आदल्या दिवशीच मी मटकी मस्त मोड आणायला ठेवली होती. इतके छान मोड आले होते, तुम्ही तर पाहिलं असेल किती मस्त मोड आले होते त्याला. त्यानंतर मस्त इथे चपात्या करून घेत होते आणि मस्त अशी आज मटकी रस्सा भाजी करायची होती. तीही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज थोडीफार तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे पारुशाच तोंडाने मी स्वयंपाक करायला घेतला. तर माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा. आणि आज खूपच जास्त मला सर्दी वगैरे झाली होती, त्याच्यामुळे मी म्हटलं आंघोळ लेट करावी, कारण बाहेर खूप जास्त थंडी होती, अजून सर्दी होईल, त्याच्यामुळे मी पटकन आंघोळ केली नाही. आधी म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घेऊ, काम वगैरे करून घेऊ, त्यानंतर मस्त अशी आंघोळ करावी. आणि इथे माझे मिस्टर मला म्हणत होते, काल का तू बिर्याणी केली होती, छान असं जेवायला करणार होती ना. तर म्हटलं माझा अजिबात मूड नव्हता स्वयंपाक करण्याचा, त्याच्यामुळे मी बिर्याणी केली. आणि इथे ते उगाच फुकटची शायनिंग मारत होते. तर मी त्यांना म्हटलं हा तुम्ही खूप छान दिसताय. आमचा असं सकाळी उठल्यावर टाईमपास चालू असतो आणि मुळात त्यांची सेकंड शिप आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त उशीर होतो आवरायला वगैरे. आणि रात्री ते खूप लेट येतात, त्याच्यामुळे सकाळी उठायला सुद्धा खूप जास्त उशीर होतो. तर असू द्यात, आता मी तुम्हाला माझी मटकी रस्सा भाजी शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने करते. ही माझी स्टाईल आहे करण्याची, तुम्ही कशी करता हेही मला सांगा. तर मी इथं फक्त वाटण काढले 3 गोष्टीचं, ते म्हणजे खोबरं, लसूण आणि खूप सारं धनिया घेतला आहे मी इथं, कोथिंबीर, आणि त्याचंच वाटण मी इथं करून घेतलं होतं. त्यानंतर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मस्त कढीपत्ता टाकून छान असा तडतडू दिला. जिरं मोहरी टाकली, तीही छान तडतडू दिली आणि मस्त कांदा टाकून छान असं हलवून घेतलं. ते टमॅटो पूर्ण गळून जासपर्यंत मी ते हलवत होते. आणि त्यानंतर मी त्याच्यात मीठही टाकलं होतं. मीठचं थोडंसं क्लिप घ्यायचं विसरले मी, सो मीठही टाकलं होतं. तुम्हाला वाटेल मी मीठ नसेल टाकलं, तर मीठही टाकलं होतं मी. आणि आपल्या घरात जेवढेही जगभराचे मसाले असतील ते त्याच्यामध्ये टाकले. आणि त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला होता तोही मी त्याच्यामध्ये टाकला आणि छान असं तेल सुटसपर्यंत मस्त अशी भाजी परतून घेतली होती. त्यानंतर मटकीला सुद्धा 2 शिट्ट्या मी काढून घेतल्या होत्या, कारण मटकी पूर्ण भाजी शिजतच नाही. सो मी म्हटलं 2 शिट्ट्या काढून घ्यावी. 2 शिट्ट्या काढून मी मटकीसुद्धा भाजीमध्ये सोडून दिली आणि इथं छान अशी भाजी आपली रेडीसुद्धा झाली होती. त्यानंतर म्हटलं लगेचच हा राडा वगैरे आवरून घेऊ. आणि जशी मी गावावरून इकडे आले तसे इथले व्लॉग शूटच नव्हते केले. मी जे गावाकडे व्लॉग शूट केले होते तेच आतापर्यंत टाकत होते. तर आता सगळे व्लॉग जे आहेत गावाकडचे संपले आहेत आणि आम्ही पुण्याला सुद्धा आलो आहेत. तर आता इथलेच व्लॉग रोज कंटिन्यू येतील, सो कंटिन्यू बघत जा. आणि आज अन्वीला सांभाळायला तिचे पप्पा होते, कारण त्यांची सेकंड शिप होती, त्याच्यामुळे मला आज काम खूप मस्त आणि आरामशीर करता येत होतं, कारण रोज ती माझ्यासोबतच असते. अन्वीचे पप्पा घरी नसलं की मग रोज मला तिला किचन वाट्यावरच उभं करून काम करावं लागतं, किंवा मग मी तिला एका कोपऱ्यात मस्त असं किचन वाट्यावर बसवत असते. तेव्हा जी माझी कामं असतात ती करत असते. जास्त मला किचनवरती काम नसतं. जेव्हा भांडी वगैरे स्वयंपाक वगैरे करायचा असतो, तिचे पप्पा नसतात, त्यावेळेसच मी तिला उभं करत असते किचन वाट्यावर, कारण दुसरा ऑप्शनही नसतो. तिला जर असं खाली सोडलं तर ती लगेच पळत पळत खाली जाते आणि खाली आमच्या इथे जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत, सो भीती वाटते की ती पडल वगैरे. त्याच्यामुळे मग मी तिला माझ्यासोबतच ठेवते. कधीही ती माझ्यासोबतच असते, मी तिला अजिबात वेगळं ठेवत नाही माझ्यापासून. सो आज तिचे पप्पा घरी होते, त्याच्यामुळे माझी कामंसुद्धा निवांत झाली होती, कारण ते तिला सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी तिची आंघोळसुद्धा केली. मी इकडे सगळी कामं वगैरे आवरून घेत होते. मी म्हटलं तुम्हीच तिची आंघोळ वगैरे घालून टाका.
छान असं तिला रेडीसुद्धा केलं होतं मी नंतर, तेही तुम्हाला पुढे दिसेलच. सो इथं मी मस्त असा किचन वट्टा वगैरे क्लीन केला आणि अजून बाकीची भरपूर कामं माझी राहिली होती. सगळी कामं करत करत कधी 12 आणि 1 वाजून जातो कळतच नाही. तोपर्यंत जेवायचा टाईम होतो आणि लगेच जेवल्यानंतर तीसुद्धा भांडी. आपल्या बायकांचं जे दिवसभर म्हटलं तरी कामं चालत असतात. आपलं झालं की मुलांचं, मुलांचं झालं की परत नवऱ्याचं, म्हणजे ह्याच्यातच आपला दिवस कधी जातो काही कळत नाही. तर इथं बघा माझी अन्वी किती मस्त अशी आंघोळ करून आली आहे. त्यानंतर मी तिला इथं छान असं रेडी करत होते आणि मस्त अशी गोड ही दिसत होती ती. तुम्हाला मी तिचा फायनल लुक दाखवते. ती किती क्यूट आणि गोड दिसत होती बघा. बघ ते कसं झालं. कल ये होटल रूम में थे तो होम को मिस कर रहे थे। आज में और होटल थांब टिकीला. अगं हालू नको ना. इकडं लावायचं असतं तुला. ए बघ इकडं. तिथं बघ तिथं. हाय का? हाय. हाय का? कराय. कल ये होटल रूम में थे तो होम को मिस कर रहे थे। त्यानंतर मी ही छान अशी आंघोळ करून घेतली. माझी किचनवरची सगळी कामं झाली होती म्हणून मी फटाफट आंघोळ करून घेतली आणि लगेचच कपडे वगैरे सुद्धा धुवून घेतले होते. कपडे वगैरे झाले आणि एकदा किचनचं काम झालं म्हणजे पुन्हा पुन्हा ओलं व्हायची चान्सेस कमी असतात. आणि मी सर्वात आधी किचनचीच कामं उरकून घेते, कारण खूप जास्त ओले होऊन जाते मी किचनचं काम करताना. चला मी आता फटाफट सगळी कामं आवरून घेते. तर अशीच दुपारपर्यंतची माझी कामं असतात आणि असाच माझा वेळसुद्धा निघून जातो. आणि त्यानंतर अन्वीलाही मी छान असं खाऊन पिऊन झोपी घातलं होतं. ती मस्त अशी झोपली होती. तर असा होता काय व्हिडिओ. झालं? तुम्हाला कसा वाटला मला कुठं? नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कुठं शेअर यायचंय? सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठे आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हाय कर. बाय कर. बाय कर.